आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल रवा मोदकची रेसिपी पाहूया। सर्वप्रथम एक कढई तापून घेतली, त्यामध्ये 2 चमचे मी तूप घालून घेतोय। तूप तापल्यावर 1 कप इथे रवा घालून घेतोय। रवा आपला नॉर्मल रवा आहे। रवा आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। रवा भाजून घेऊया। रवा छान परतून झालाय। आता यामध्ये मी अर्धा वाटी डेसिकेटेड कोकोनट ऍड करतोय। डेसिकेटेड कोकोनट आपण 1-2 मिनिटं परतून घेऊया। त्याचबरोबर इथे मी थोडे ड्रायफ्रुट्स कट करून घेतले, बदाम, पिस्ता आणि मनुके, ते देखील ऍड करतोय। ड्रायफ्रुट्स देखील 2 मिनिटं परतून घेऊया। गॅस आता मी बंद करतोय आणि हे मिश्रण एका बाउल मध्ये काढून थंड करून घेतो। मिश्रण थोडं थंड करून घेतलंय। आता याच्यामध्ये मी ना अर्धा कप साखर मिक्सर मध्ये बारीक करून घेतली, ती ऍड करतोय। थोडंसं मिश्रण आपल्याला गरम असेल तेव्हाच ऍड करायचंय। मिश्रण एकजीव करून घेऊया। साखर मिक्स करून घेतले। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून दूध ऍड करायचंय। मी सध्या अर्धा कप दूध घेतलंय। अगदी 2 चमचे आपल्याला दूध लागले, कारण का मिश्रण छानपैकी बघा अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे। माझ्याकडे मोदकाचा अशा प्रकारे मोल्ड आहे। याच्यामध्ये आता आपण हे भरून घेऊन ह्याला मोदकाचा शेप देऊया। छानपैकी बघा असं प्रेस करून दाबून भरून घ्यायचा साचा। साचा आता अनमोल्ड करूया। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण आता सगळे मोदक बनवून घेऊया। आणि गणेश चतुर्थी स्पेशल आपले रवा मोदक बनवून तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।